हॅलो नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त नाही. तर आज आम्ही आता चंद्रपूरला चाललो आईकडे. बरेच दिवसांनी आईकडे चाललो. तसं घरून नाश्ता वगैरे करून निघालो, पण थोडं आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही चिप्स वगैरे असे घेतले. सोबतच चिप्सचं पॉकेट घेतलं आणि आता इथे आम्ही चिप्स खात आहे. चिप्स खात आम्ही चंद्रपूरला चाललो आहे. तर हे बघा, आता जामच्या पुढे आम्ही चाललेलो आहोत. इथून किती किलोमीटर आहे चंद्रपूर? तर आता इथून 90 किलोमीटर चंद्रपूर आहे. तर भेटू मग आईच्या घरी आपण. तर ताईंनो, आता आलो आम्ही माझ्या आईच्या घरी. आणि हे इकडे कल्लू बसलेली आहे आणि बुब्बू आतमध्ये आहे. आणि इकडे सुमित पाय धुत आहे. आणि मी इकडे अशी इकडे आली आहे. हे बघा, आता असं जेवण वगैरे करणार आहे. लाईट लाव ना, लाईट लावून लाईट. हे गुड आणला. हे काय समजत नाही. तर हे असं जेवण वगैरे करणार आहे आम्ही. डब्बे आईने बोलवून ठेवलेले आहे. ऍसिडिटी हो. हा, दही आहे ना, देत सोन्याच्या वाटीत. तर आता असं जेवण करत आहे आम्ही. सुमित पण इकडे जेवण करत आहे. आई अशी बसलेली आहे, टी व्ही पाहत बसलेली आहे आई. सुमित जेवण करत आहे आणि मी पण आता जेवण करणार आहे. तर आता मी अशी जेवण करत आहे इथं. जा तुम्ही पण जेवायला. तर ताईंना आता मी माझ्या आईच्या घरी. तर मला 1-2 दादांची कमेंट होती की खंडूचक्क्याचं झाड कसं असते आणि ते कुठे मिळते. तर आता हे माझ्या आईच्या घरी मी चंद्रपूरला इथे खंडूचक्क्याचं झाड लावलं होतं. तर त्याच्यापासून तेल बनवायला. तर आता हे खंडूचक्क्याचं तेल मी इथूनच माझ्या आईच्या घरून झाडाचे ते पानं नेऊन मी बनवत असते. तर आता तुम्हाला दाखवते खंडूचक्क्याचे तर हे बघा, इकडे खूप सारे असे झाडं आहे माझ्या आईच्या घरी. तर हे बघा, हे असं खंडूचक्क्याचे पानं असे असतात. हे असं झाड असते. असं हे असे झाडं इथे निघालेले आहे खंडूचक्क्याचे. तर हे असं झाड असते हे. आणि हे असं खंडूचक्क्याचं पान आहे. हे बघा. तर हे झाड असं आहे की जे हड्डीला पण जोडू शकते, असं हे झाड आहे. तर याचे पानाचं तेल बनवलं. ते माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बनवलेले होते. ह्या पानाचं तेल जे गुडघ्याला लावायसाठी असं खूप छान तेल आहे. तर म्हणजे गुडघ्याला आरामच होते. तसं ह्या खंडूचक्क्या असं हड्ड्या जुळण्यासाठी त्याचं तेल मार्केटमध्ये पण मिळते, पण आपण घरी बनवतो ह्या ताज्या पानाचं तेल. तर हे बघा, असं झाड आहे. आता आईची तब्येत वगैरे अशी आहे, चांगली आहे आईची तब्येत वगैरे. आता ही वाकर घेऊन चालते आई. आता काडी घेऊन चालते म्हणते आई. आता चांगली इम्प्रूव्हमेंट आहे आईमध्ये. आता काडी घेऊन चालते. तर आता आई काडी घेऊन चालते म्हणते आता. तर चांगली खुश खबर आहे, काडी घेऊन चालते म्हणते. तर चांगला इम्प्रूव्हमेंट झाला आईमध्ये. तर आता आम्ही थोड्या वेळामध्ये निघणार आहे नागपूरला जायला.
तर ताईंना आता आम्ही आलो आहे भद्रावतीला. तर आता इथे सुमेधनी गाडी थांबवली आहे. सुमेध गेला घर टॅक्स भरायला ऑफिसमध्ये. तर आता भरून घ्यावं म्हटलं घर टॅक्स. आलो आहे तर म्हणजे चंद्रपूरला आलो तर तसं 2-3 कामं घेऊनच येतो आम्ही. 2-3 कामं करून जातो. तर आता इकडे आम्ही तसं गाडी थांबवली आहे. तर मी आता गाडीमध्ये बसली आहे. तर मी म्हटलं चला बोलून घ्यावं. हे बघा अशा गाड्या वगैरे इथून चाललेल्या आहेत. तर आता आम्ही निघालो घरी नागपूरला जायला. तर आता 4:45 वाजले आहे. आणि आता आमचे सगळे कामं वगैरे करून चंद्रपूरचे आईला वगैरे भेटून आता आम्ही चाललो नागपूर.